श्रीराम समर्थ. आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या अधीन आहे हे पक्के लक्षात ठेवावे. श्री महाराज. गोष्ट क्रमांक 33. भूकंपाच्या गोष्टी. 1. इथे अहमदाबादला आम्ही दर 2 वर्षांनी नामोत्सव करतो. 26 जानेवारी 1999ला तिसरा नामोत्सव झाला. मी आमच्या लोकांना सांगितले, आता मी थकलो आहे, मी आता पुढाकार घेऊ शकणार नाही. जर कोणी पुढाकार घेण्यास तयार असेल तर पुढच्या नामोत्सवाविषयी सांगावे, नाहीतर नामोत्सव बंद करावेत. कोणीही पुढाकार घेण्यास तयार झाले नाही. तेव्हा त्यापुढे नामोत्सव करायचा नाही असा विचार ठरला. मी थकलो होतोच, पण मी असे कसे बोललो ते मला माहीत नाही. जर चौथा नामोत्सव करायचा असता तर तो 26 जानेवारी 2001ला होणार होता. आणि आता श्री महाराजांनी असे का केले याचा विचार केला की मन थक्क होऊन जाते. बरोबर 26 जानेवारी 2001ला सकाळीच इथे मोठा भूकंप झाला. सगळीकडे हाहाकार उडाला. आम्ही जर चौथा नामोत्सव 26 जानेवारी 2001ला केला असता तर किती गंभीर परिस्थिती आली असती याची कल्पनासुद्धा करवत नाही. श्री महाराजांनी किती युक्तीने आम्हा सर्वांना मोठ्या संकटातून वाचवले, त्यांच्या कृपेचे हे मोठे उदाहरण आहे. पुढे फेब्रुवारी 2002ला चौथा नामोत्सव आनंदाने पार पडला. 2. 26 जानेवारी 2001च्या भूकंपाने सगळीकडे गडबड झाली व दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 जानेवारीला रात्रीच्या 9च्या सुमारास पुन्हा भूकंपाचा धक्का बसणार आहे अशी बातमी पसरली. रात्री 9च्या सुमारास सर्व घरातील माणसे घराबाहेर पडली. आम्हीही सर्वजण बाहेर ओट्यावर आलो. मी म्हटले, काही झाले तरी आपली नेहमीची प्रार्थना झालीच पाहिजे. आम्ही प्रवचनाचे पुस्तक बाहेर आणले व प्रार्थनेनंतर त्या दिवसाचे प्रवचन वाचावयास सुरुवात केली. त्यात एक वाक्य असे आहे, आपले जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या अधीन आहे हे पक्के लक्षात ठेवावे. आपण फक्त नाम घ्यावे, सांभाळणारे श्री महाराज आहेतच, हाच याचा अर्थ नव्हे का? श्रीराम श्रीराम श्रीराम. जेथे रोज आरती होते व नामस्मरण घडते तिथे मी आहे. श्री महाराज. गोष्ट क्रमांक 34. श्री महाराज चौकात बसलेले पाहिले. ही गोष्ट साधारण 1961-62 सालची असावी. तेव्हा इथे अहमदाबादला श्री महाराजांची दुसरी कोणी भक्त मंडळी नव्हती. म्हणून आम्ही घरीच पुण्यतिथी उत्सव वगैरे करीत असू. शेजारीच घरमालकांची गुजराती मंडळी राहत होती. ती सात्विक व धार्मिक वृत्तीची होती. ती आमच्याबरोबर उपासनेत भाग घेत असत. त्यावर्षी आम्ही घरातच श्रींचा पुण्यतिथी उत्सव केला. संध्याकाळी 6 ते सकाळी 6 उपासना, नामस्मरण, भजन वगैरे कार्यक्रम होते. पहाटे 4च्या सुमारास शेजारच्या दादी आजी घाबरत घरात आल्या व त्या लगेच आमच्याकडील दरवाजातून बाहेर चौकात पाहू लागल्या. मला कळेना काय झाले ते. त्या मागे सरकल्या. तेव्हा मी त्यांना विचारले, काय झाले, तुम्ही इतक्या घाबरलेल्या का? तेव्हा त्या म्हणाल्या, मी जेव्हा आमच्या घराच्या पुढच्या दरवाजातून तुमच्याकडे येण्यास निघाले तेव्हा मी तुमचा दरवाजा बाहेर ओट्यावर श्री महाराज व आणखी 3-4 मंडळी बसलेली पाहिली. मी घाबरले व तो दरवाजा बंद केला आणि मधल्या दरवाजातून तुमच्याकडे आले व तुमचा दरवाजा उघडून बाहेर पाहिले तर आता बाहेर कोणी दिसत नाही. थोड्या वेळाने त्या स्वस्थ झाल्या. मला आश्चर्य वाटले व आनंदही वाटला. फक्त श्रींचे दर्शन त्यांना झाले, मला नाही, याचे थोडेसे वाईट वाटले. श्रीराम श्रीराम श्रीराम. गोष्ट क्रमांक 35. आमच्या खोलीत रामनाम ऐकू आले. आम्ही पूर्वी इथे अहमदाबादला भाड्याच्या घरात राहत होतो. तिथे आम्ही जवळजवळ 6-7 वर्षे राहिलो. नेहमीप्रमाणेच उपासना चालू होती. नंतर आम्ही आमच्या स्वतःच्या घरात राहायला गेलो. इथे दर गुरुवारी सायंकाळी 7 ते 8 सामूहिक जप असतो. अशाच एका गुरुवारी आमच्या जुन्या घराच्या मालकांचा मुलगा एका तरुण गुजराती गृहस्थाला घेऊन आमच्याकडे आला. मला कळेना त्याच्याबरोबरचे गृहस्थ कोण आहेत ते. तेव्हा श्री रामभाई म्हणजे घरमालकांचा मुलगा म्हणाला, हे गृहस्थ एका स्वामींचे अनुग्रहित आहेत व त्यांचे मित्र आहेत. ते मित्र त्यांच्याकडे आले असताना आम्ही ज्या खोलीत राहत होतो तिथे त्यांना रामनाम ऐकू येऊ लागले. त्यांना आश्चर्य वाटले व तसे त्यांनी श्री रामभाईंना सांगितले. तेव्हा श्री रामभाई म्हणाले, इथे पूर्वी श्री वर्टीकर राहत होते. ते व त्यांची सर्व मंडळी रामनामाचा जप करीत असत. म्हणून श्री रामभाई त्यांना घेऊन माझ्याकडे आले. मला आश्चर्य वाटले. काय आहे ते फक्त श्री महाराजांनाच माहीत. श्रीराम श्रीराम श्रीराम. मला भेटायला येणाऱ्या मनुष्याच्या मनात काय येते ते सर्व मला समजते. मी सांगितले तर विश्वास बसेल का? तुमच्या मनात काय आहे हे तुम्हाला कळत नाही इतके मला कळते. श्री महाराज. गोष्ट क्रमांक 36. अहंभाव अगदी थोडासाच.
श्री महाराजांना आपल्या मनातलं कळतं का हो? हो, कळतच असलं पाहिजे, कारण श्री महाराज आपल्या आतच आहेत, नाही का? इथल्या गुजराती मंडळींना श्री महाराजांची ओळख व्हावी याकरता मालाडचे म्हणजे मुंबईचे प्राध्यापक हर्षद उपाध्याय यांनी श्री महाराजांच्या प्रवचनाचे गुजराती भाषांतर केले व ते इथल्या लोकांना खूपच आवडले. इथल्या गुजराती लोकांना श्रींची आणखी काही पुस्तके मिळावीत असे मला वाटले व म्हणून मी त्यांना श्री बापूसाहेब मराठेंच्या श्रींच्या आठवणीचे गुजराती भाषांतर करण्यास विनंती केली. त्यांनी ते काम करण्याचे आनंदाने कबूल केले, परंतु त्या पुस्तकाची सर्वच जबाबदारी त्यांना एकट्यानंच उचलावी लागली. आर्थिक मदत बऱ्याचशा श्रीभक्तांनी केली, पण पुस्तकाची प्रूफ करेक्शन करणे, पैशाचे व्यवहार वगैरे त्यांनाच करावे लागले. पुस्तक छापून बाहेर पडले, पण या सर्व व्यापात ते मनाने व शरीरानेही खूप थकले व पुन्हा पुस्तकांची विक्री कशी होणार हा प्रश्न होताच. त्यांचे मला पत्र आले, त्यात वरील मजकूर होता. त्यांनी पुढे लिहिले होते, आता मी या भानगडीत पुन्हा पडणार नाही. मला खूप वाईट वाटले. माझ्यामुळेच त्यांना हा सर्व त्रास सहन करावा लागला. म्हणून मी त्यांना धीर देणारे पत्र लिहिले. त्यात मी लिहिले, आपण पुस्तकाचे काम पुरे केलेत, आता पुढील सर्व गोष्टी माझ्यावर सोडून द्याव्यात. मला तुमचा मोठा भाऊ समजा आणि आता मुळीच चिंता करू नका. श्री महाराज सर्व काही करतील. आणि त्यांचे उत्तर आले. पहिले म्हणजे पुस्तकाच्या 200 प्रतींची मागणी अमेरिकेहून आली व माझ्या पत्राने त्यांना खूप मोकळे वाटले. त्यात त्यांनी लिहिले, मी पूर्वजन्मी कुठे पुण्य केले की मला तुमच्यासारखा देवमाणूस भेटला. हे वाक्य वाचून मला जरा बरे वाटले. आपल्याला कोणी चांगले म्हटले म्हणजे बरे वाटते तसे, पण लगेचच विचार आला की असे वाटणे बरोबर नाही. म्हणून मी ते पत्र आमच्या येथील भक्तमंडळींना दाखवले नाही. एखाद्या श्रीभक्ताचे पत्र आले की मी ते इथल्या सर्व भक्तमंडळींना दाखवीत असे. ह्या पत्रात माझी स्तुती असल्यामुळे मी ते सर्वांना दाखवले नाही. हे सर्व माझ्या मनातच झाले होते. मी याविषयी कोणाला बोललो नव्हतो. रात्री त्या दिवशीचे दिनांक 29 ऑक्टोबर प्रवचन वाचावयास बसलो आणि मी आश्चर्यचकित झालो. त्या प्रवचनाचे बोधवाक्य असे आहे, आपल्याला कोणी चांगले म्हटले तर आपल्या जीवाला धक्का बसून लगेच नामाची आठवण व्हावी. आता तुम्हीच सांगा, श्री महाराजांनी मला अचूक पकडले की नाही? आमच्या मनात काय विचार येतात यावरही श्री महाराजांचे लक्ष असते. आता काय करावे? श्री महाराजांपासून आपण आपले मनातील विचारही लपवून ठेवू शकत नाही याची खात्री पटली. श्रीराम श्रीराम श्रीराम. गोष्ट क्रमांक 37. अरे, ताजमहाल कोणी बांधला रे? इथल्या चैतन्य सेवा मंडळाच्या उपासनेच्या बऱ्याचशा गोष्टी माझ्या मार्गदर्शनाखाली होत असतात. इथला एक वरिष्ठ साधक म्हणून इथली भक्तमंडळी माझा प्रेमाने आदर करतात. एकदा इथल्या भद्रमधील श्री देहाडे राम मंदिरात श्री महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव छान आनंदात साजरा होत होता. 70-80 भक्तमंडळी जमली होती. महाप्रसादाचे जेवण चालू होते. सर्व आनंद होता. तेव्हा एक श्रीभक्त मला म्हणाले, अण्णा, हे सर्व तुमच्यामुळेच चालले आहे. तिथेच दुसरा श्रीभक्त होता, त्यानेही त्याला दुजोरा दिला. मला आतून थोडे बरे वाटले आणि माझे लक्ष तिकडे श्री महाराजांचा फोटो होता तिथे गेले. तिथून मला शब्द ऐकू आले, अरे, ताजमहाल कोणी बांधला रे? मला कळे ना ताजमहाल आणि या उत्सवाचा काय संबंध, पण एका क्षणात सर्व उलगडा झाला. ताजमहाल कोणी बांधला याचे सर्वसामान्य व इतिहासातले उत्तर शहाजहानच आहे. पण शहाजहान काय तिथे दगड बसवायला गेला होता? तिथले सर्व बांधकाम मजुरांनी केले. पण आपण ताजमहाल शहाजहानने बांधला असे म्हणतो, कारण त्याच्या इच्छेने व हुकमतीखाली ताजमहाल बांधला गेला. तसेच हा उत्सव श्री महाराज करवून घेत आहेत. त्यांच्या इच्छेने तो होत आहे. त्यांच्या देखरेखीखाली सर्व चालले आहे. आपण सर्व मजूर आहोत. मी फार तर मुख्य मजूर असेन, पण हा उत्सव श्री महाराजांचाच आहे. एका क्षणात मला हे सर्व लक्षात आले व मी सर्वांना सांगितले, अण्णांमुळे उत्सव होतो असे परत म्हणू नका. उत्सव श्री महाराजच करवून घेत आहेत. श्रीराम श्रीराम श्रीराम. एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना वर्षभर उत्तम रीतीने शिकवले. परीक्षेच्या वेळी परीक्षक कोणते प्रश्न विचारण्याचा संभव आहे ते सांगून त्याची उत्तरेही देऊन ठेवली. पण परीक्षक परीक्षा घ्यायला आला असताना प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनीच द्यायची असतात. श्री महाराज. गोष्ट क्रमांक 38. श्री महाराजांनी दिलेली पूर्वसूचना. एका प्रवचनात श्री महाराज म्हणालेत, एखादा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना संभाव्य प्रश्न व त्याची उत्तरेही सांगेल, पण प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी परीक्षकांपुढे विद्यार्थ्यांनी चुकीची उत्तरे दिली तर शिक्षक तिथे हजर असला तरी त्याला काही करता येत नाही. थोडीशी अशीच घटना माझ्या जीवनात घडली. श्री महाराजांनी मला पूर्वसूचना देऊन ठेवली होती, त्यामुळे मला काय करावे ते अगोदरच नीट समजले. त्याचे असे झाले, मी आमच्या घरात मला आवडणारी व मार्गदर्शक अशी काही वाक्ये लिहून ठेवली आहेत. त्यात एक वाक्य असे आहे,
हे घर श्री महाराजांचे आहे असे समजून वागावे. मला हे कितपत साधते ते मला माहीत नाही, पण एक दिवस सकाळी मी स्वस्थ बसलो असताना मला त्या वाक्याचा विचार आला आणि मागोमाग मनात मला कोणीतरी म्हणाले, अरे हे घर तू माझे म्हणतोस, तर माझा कोणी भक्त तुझ्याकडे पैसे मागण्यास आला तर तू त्याला पैसे देशील का? मी क्षणभर चमकलोच, कारण कोणी भक्तमंडळी आल्यास त्यांना श्री महाराजांच्या 2-4 गोष्टी सांगाव्यात किंवा कोणी भक्त काही अडचणी घेऊन आल्यास त्याला काळजी करू नये, श्री महाराज पाठीमागे आहेत, ते सांभाळतील, आपण नाम घ्यावे, असा उपदेश मी करीत असे. त्यात माझे काही जात नव्हते, फार तर माझा थोडा वेळ जात असे, पण पैसे देण्याची वेळ कधीच आलेली नव्हती. तोपर्यंत सर्व ठीक होते. पण आता श्री महाराजांनी बरोबर मरमावरच बोट ठेवले होते आणि त्याच दिवशी संध्याकाळी एक श्रीभक्त, तेव्हा फारसे न येणारे, व त्यांची पत्नी आली. आनंद वाटला. चहा नाश्ता झाला व मी नेहमीप्रमाणे त्यांना श्री महाराजांच्या 1-2 गोष्टी सांगितल्या. नंतर ते म्हणाले, अण्णा, मी प्रथम तुमच्याकडेच आलो. मला धंद्यात जबरदस्त फटका बसला आहे. घर विकायची पाळी आली आहे. मी काय करू? त्यांचा चेहरा रडवेला झाला होता व त्यांच्या पत्नीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला श्रींनी ही पूर्वसूचना देऊन ठेवलीच होती. नुसता उपदेश इथे पुरेसा नव्हता, काही कृतीही करणे जरूर होते. त्यांनी स्वतः काही पैशांची मदत वगैरे मागितली नाही, पण या परिस्थितीत मला जमेल तितकी मदत करणे जरुरीचे होते. मी त्यांना नेहमीप्रमाणे श्री महाराज मागे आहेत, काळजी करू नये वगैरे सांगितले व पुढे म्हणालो, तुमचे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, ते तुम्हाला या परिस्थितीत नक्कीच मदत करतील, घाबरू नका. आता मीच सुरुवात करून देतो. मी माझ्या पत्नीला त्यांना 5,000 रुपये देण्यास सांगितले व हे पैसे परत न घेण्याचे मी ठरवले. त्यांना धीर वाटला व पुढे 2-3 महिन्यातच ते या कठीण प्रसंगातून सुटले. घर विकण्याची पाळी आली नाही व आता सर्व व्यवस्थित चालले आहे. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. दुसऱ्याच दिवशी इथे असणाऱ्या सौ विजयाताई नानिवडेकर आम्हास भेटण्यास आल्या. त्यांना मी ही गोष्ट सांगितली नव्हती. त्या सहज म्हणाल्या, काल अक्षय तृतीया होती, या दिवशी कोणी दानधर्म केला तर त्याला खूप पुण्य मिळते. मी आश्चर्यचकित झालो. म्हणजे काल श्री महाराजांनी माझ्या नकळत छानच काम करून घेतले. आनंद वाटला. ते श्रीभक्त नंतर पैसे परत करण्यास आल्यावर मी त्यांना पैसे श्री महाराजांच्या पेटीत टाकण्यास सांगितले. श्रीराम श्रीराम श्रीराम. आता हे वाचन चालू असताना आत्तासुद्धा काय अनुभव आला तुमच्या लक्षात आलं का सगळ्यांच्या? आज नेमकी अक्षय तृतीया आहे आणि त्याच दिवशी ही गोष्ट आलेली आहे. पहा वाचनामध्ये, ह्यामध्ये देखील महाराजांचा हात आहे. श्रीराम श्रीराम श्रीराम. मी साधन करतो ही जाणीव जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवंताच्या कृपेचा अनुभव येत नाही. मी साधन करून भगवंत साधत नाही, तो साधणार नाही, हे खरे पटले की भगवंताची कृपा प्रत्ययास येते. कृपा काम करीतच असते. श्री महाराज. गोष्ट क्रमांक 29. एक मार्मिक संवाद. मी एका वयस्क आजींना भेटण्यास गेलो होतो. त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना आनंद वाटावा म्हणून मी त्यांना माझ्या जीवनातील श्री महाराजांच्या कृपेच्या काही गोष्टी सांगितल्या. माझ्या गोष्टी ऐकून त्या खूपच प्रभावित झाल्या व मग जो संवाद झाला तो खाली देत आहे. प्रश्न. अण्णा, यावरून तुमच्यावर श्री महाराजांचे विशेष प्रेम आहे असे वाटते. उत्तर. मलाही तसेच वाटते. प्रश्न. मग असं विशेष प्रेम मिळवण्यासाठी तुम्ही काही विशेष उपासना करता का? उत्तर. खरं सांगायचं तर तुम्ही समजता तशी मी काही विशेष उपासना करतो असं मला वाटत नाही. जमेल तसं नाम घेतो आणि श्री महाराजांचे स्मरण ठेवतो, दुसरे काही नाही. प्रश्न. तुम्ही विशेष उपासना करीत नाही तर मग श्री महाराजांचे तुमच्यावरती विशेष प्रेम का? त्याला काही कारण असले पाहिजे ना. उत्तर. हा प्रश्न तुम्ही श्री महाराजांना विचारायला हवा नाही का? अण्णा काही विशेष उपासना करीत नाही तर तुमच्या अण्णांवर विशेष प्रेम का? काहीतरी कारण असले पाहिजे खास. प्रश्न. काय कारण असेल? उत्तर. मला वाटते ते कारण मी सांगतो. एका आईला 4 मुले आहेत. त्यातली 3 हुशार आहेत व एक अर्धवट आहे. तर आई कोणाकडे अधिक लक्ष देईल? हा अर्धवट मुलगा आहे. तसा मी असावा. मला परमार्थ वगैरे फारसे कळत नाही. जमेल तसे नाम घेतो व मधून श्री महाराजांची पदे म्हणतो किंवा त्यांच्याविषयीची पुस्तके वाचतो, बाकी काही नाही. मी पुढे म्हणालो, शाळेत जाऊन कोणालाही हुशार होता येते, पण अर्धवट होता येईल का? तो जन्मापासूनच अर्धवटच असतो आणि अर्धवट राहून जर आईचे प्रेम मिळत असेल तर शहाणं तरी व्हा कशाला. श्रीराम श्रीराम श्रीराम.